आज गेलो होतो इंस्टाग्रामचा पेपर द्यायला, ते पण कॉलेजमध्ये, पण त्याच्यात पण आम्हाला कॉपी करताना धरलं बरं का. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे बीडचा आणि तुम्हाला तर माहितीच आपल्याला 99 दिवसामध्ये करायचे ते 1 लाख फॉलोअर्स आणि तसं आपले 40 के व्हायला फक्त 1000 फॉलोअर्स बाकी. काय माहिती जर तुम्ही फॉलो केलं तर ते पण कम्प्लीट होईल बरं का. आता सकाळी तसं तर आम्ही आलोच होतो सिटीमध्ये, कारण की डॉनचा पण पेपर होता आणि माझं काय होतं मलाच माहिती नव्हतं. आता बरेच दिवस झाले म्हणलं आपला कॉलेजचा काय विषय, आज कॉलेजच फिरून येऊ म्हणलं. मग याला सोडलं याच्या कॉलेजला. आता येऊ तर पेपर देईन, पण माझं काय इथं उभा राहून काही फायदाच नाही. मी पण इंस्टाग्रामचा पेपर देऊन येतोय, कारण की रील बघू बघू नाही का आपल्याला जास्तच प्रॅक्टिस झाली. आता मार्क पण इंस्टाग्रामच्या पेपर मध्ये जास्तच घेणार आहे बरं का आपण. आणि आपलं कॉलेज पण वसंतराव नाही का जे बरं का. त्यातल्या त्यात कॉलेजमध्ये आलो आणि वातावरण काय लई थंड दिसायलंय, कारण की पुरे जे पोरं आहे ना पेपर द्यायला गेले होते बरं का. आता माझं पण पेपर होता, पण मी फॉर्मच नाही भरला राव. आता पेपर वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो रूमवर. मग आम्हाला द्यायचं होतं कामाला. आणि मला एक सांगायचंय, जर पुण्यामध्ये जॉब वगैरे असला ना तर मला मेसेज करा बरं का, मी नक्कीच रिप्लाय वगैरे देईन. मग काय चष्मा घालून निघलो. आता चष्मा घालायचा हक्क आपल्याला पण आहे बरं का. हे समज झाल्याच्या नंतर मला समजलंय की आपण राहायचं कसं आणि खायचं कसं. आयला सध्या खायची ती पंचायत आहे, पण चष्मा घालून निवडू शकतो आपण कुठं बी. नात करते का विषय टॉपचा करून टाकू. आणि त्यातल्या त्यात पोरं काय म्हणते माहिती का, तुझ्याकडे एवढे फॉलोअर्स आहे, तू असं कामून राहतो एकदम गरीबावानी. म्हणलं आपली जी रियालिटी ती रियालिटीच असणार. बरं बघू आपण पुढल्या पुढं. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या आणि आपलं पुण्यामध्ये सेट करून टाका बरं का तेवढं.